फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात हे सुद्धा कळवा. आता तुम्ही मला म्हणाल, "अगं शीतल, जेव्हापासनं तू व्हिडिओज चालू केल्या तेव्हापासनं प्रत्येक व्हिडिओमध्ये देवाचा कुठेतरी उल्लेख असायचा. पण गेले 2 दिवसांपासनं तू फक्त पैसा, संपत्ती आणि त्या कशी टिकवायची, त्याची टिप्स काय हेच सांगू राहिली. म्हणजे फक्त 2 दिवसांपासनं पैसा, पैसा आणि पैसाच चालू आहे. असं का?" तर मला तुम्ही सांगा, ज्या पैशांची, ज्या धनाची, ज्या संपत्तीची आपण वर्षातून एकदा दसऱ्याच्या दिवशी किंवा लक्ष्मीपूजनच्या दिवशी पूजा करतो, तिला देवाचा सन्मान देतो, मग ती लक्ष्मी वर्षभर आपण व्यवस्थित हाताळायला नको का? आणि जर मग तिचं व्यवस्थित आपण मॅनेजमेंट केलं नाही, तिला जर आपण फक्त उधळतच बसलो, तर ती आपल्या घरी टिकेल का हो? तिला राग नाही ना? ती रुष्ट नाही होणार आपल्यावर, हो की नाही? मग ती लक्ष्मी कुठेतरी देवाचा सन्मान आहे तिला, त्या लक्ष्मीला आपण व्यवस्थितपणे हाताळायलाच हवं. नाहीतर मग देव आपल्याला नाहीतर कुठेतरी आपल्याला माज आल्यासारखं होईल ना. आणि आपला माज उतरवायला देवाला वेळ नाही लागणार. मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, सकाळी शिक्षा आणि संध्याकाळी भिक्षा. जर माझी ती व्हिडिओ बघितली नसेल तर नक्की बघा ती व्हिडिओ. काल मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये प्रॉमिस केलं होतं, की आपण ज्या वस्तू यूज करतो किंवा आपल्या घरात ज्या वस्तू आहे किंवा आपण पैसा देऊन जी वस्तू घेतो आहे, त्या वस्तूला जास्तीत जास्त जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करा. त्या वस्तूला व्यवस्थित हाताळा आणि त्याचं मी लाईव्ह उदाहरण माझ्या स्वतःचं देणार आहे. हे मी तुम्हाला सांगितलं होतं, बरोबर आहे? तर आज मी तेच लाईव्ह उदाहरण तुम्हाला दाखवणार आहे आणि मी कसे माझे पैसे वाचवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याच्यासाठी मी काय केलं आहे हे मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणार आहे. तर मग बघा माझी ती व्हिडिओ. हे बघा, हे माझे प्लांट स्पॉट्स आहेत आणि हे पॉट एक साधारणतः 8 वर्षापूर्वीचे आहे. मी जेव्हा घर घेतलं तेव्हा हे पॉट्स मी खरेदी केले होते आणि पर पीस मी साधारणतः 50 एक रुपयात ॲन एन ॲव्हरेज 50 रुपयात घेतले होते. अजून माझ्याकडे पॉट्स आहे, पण मला आता एवढेच दाखवणं पॉसिबल आहे, म्हणून मी तुम्हाला एवढेच दाखवते आहे. तर हे पॉट ना अक्षरशः मागच्या वर्षी उन्हाने पूर्ण खराब झाले होते. म्हणजे पूर्ण त्याच्यावरचा कलर पूर्ण डल पडला होता, त्याच्यावरचं प्लॅस्टिकही निघायला लागलं होतं आणि उन्हाने अजून त्या कुचक्या होऊन, कडक होऊन ह्या वर्षी त्या तुटल्यासुद्धा असतात. मग मला नवीन पॉट घ्यावे लागले असते. तर मी काय केलं, की ह्या कुंड्यांना साधारणतः एक 100 ते 150 रुपयाचा कलर आणला. ब्रश ऑलरेडी माझ्या घरात होता आणि मी त्यांना कलरिंग केलं आणि ब्लॅक कलरच्या कलरने, ॲक्रेलिक कलरने एक छोटेसे डिझाईन्स बनवल्या. फक्त ब्लॅक कलर आहे आणि साधारणतः एक छोटे-छोटे फक्त ब्ल्यू आणि येलो कलर आपल्याला दिसतो आहे. तर फक्त एवढे 2-3 कलर वापरून मी त्याला छान डिझाईन तयार केली आहे. त्याच्याने काय झालं, की माझ्या कुंड्यांची लाईफ वाढली आणि माझ्या कुंड्यांची ड्युरेबिलिटी वाढल्यामुळे माझे पैसे वाचले. साधारणतः तुम्हाला फक्त इथे 6 कुंड्या दिसत आहेत, पण माझ्या अजून बऱ्याच कुंड्या आहेत आणि जर पर पीस आपण 50 रुपये जरी पकडले आणि 10 कुंड्या जर पकडल्या तर आपले 500 रुपये होतात. मग ते 500 रुपयाच्या ऐवजी मी 100 रुपये खर्च केले, म्हणजे माझे पैसे किती वाचले? 400 रुपये वाचले आणि आता तर कुंड्यांची प्राईसही वाढली असेल, बरोबर आहे? तर मग बघा, आपण ह्या अशा पद्धतीने आपल्या वस्तूंची ड्युरेबिलिटी वाढवू शकतो, त्यांना जिवंत ठेवू शकतो, जेणेकरून त्याच्याने आपला पैसा वाचतो आणि पैसा वाचल्याने आपली सेविंग होते आणि सेविंग झाल्याने आपण श्रीमंत बनत जातो. त्याचसोबत मी अजून एक उदाहरण देते. हे बघा, हा माझा एक डोअर आहे. ह्या डोअरला मी ॲक्च्युली हे जे डोअर आहे ना, याचं एक प्लाय होतं वरती ब्राऊन कलरचं. हे प्लाय पूर्ण निघून गेलेलं आणि त्या प्लाय पूर्ण निघाल्यानंतर आतमध्ये फक्त उडण दिसत होतं आणि त्या उडणला बाथरूमचा डोअर असल्यामुळे ह्या उडणला पाणी लागून लागून ते पूर्ण खालून खराब होत चाललं होतं, सडत चाललं होतं. तर मी याला काय केलं, की एक कारागीर बोलवले आणि खालचा पत्रा बसवून घेतला. हा पत्रा जो तुम्ही बघतायत ना, हा पत्रा मी बसवून घेतलेला. त्याच्यामुळं खालून जे पाणी लागत होतं ते त्या उडणमध्ये जिरणार नाही आणि याला पूर्ण मी ऑइल पेंट करून घेतलेला, व्हाईट कलरचा ऑइल पेंट केलेला आणि हा कलर मी स्वतः घरी केलेला. याच्याने माझी मजुरी पण नाही गेली. मजुरी फक्त मला खाली पत्रा बसवण्यासाठी लागली, पण जो कलर आहे तो कलर मी माझ्या घरच्या घरी दिला. याच्याने काय झालं, की माझ्या जो दरवाजा
दरवाजा आहे तो जो खराब होत चालला होता आणि पाणी लागून लागून पूर्ण मला तो चेंज करावा लागला असतं साधारणतः वर्षभराने, तर तो मला चेंज करायची गरज नाही पडली. याच्याने काय झालं की माझी जो दरवाजाची लाईफ आहे ती लाईफ वाढली आणि माझा पैसा सेव्हिंग झाला. साधारणतः मी हे असे 4 दरवाजे बनवले, 4 दरवाजे कलरिंग केले आणि क्लिअर करून घेतले. चारही दरवाजे खराब होत चालले होते आणि पर दरवाजा जर आपण पकडला तर साधारणतः वुडनचा असा दरवाजा घेण्यासाठी 2,500 ते 3,000 रुपये लागतात. आपण 3,000 रुपये पकडले तर 4 दरवाजांचे 12,000 रुपये होतात आणि हे 12,000 रुपये जाऊ नये म्हणून मी काय केलं की फक्त कलरिंग वगैरे करण्यासाठी मला हा साधारणतः 2,000 रुपये आता म्हणजे या 4 दरवाजांना खर्च आला. कलरिंग, प्लाय वगैरे बसवायला किंवा खालचा पत्रा बसवायला 2,000 रुपये खर्च आला. म्हणजे माझे पैसे किती वाचले? साधारणतः 9,000 ते 10,000 रुपये माझे याच्या पाठीमागे वाचले. म्हणजे बघा ह्या अशा पद्धतीने आपण अजून मी बऱ्याच गोष्टी केलेल्या आहे. आता एवढं आपल्याकडे टाईम लिमिट असल्यामुळे मी एवढं दाखवू शकत नाही तुम्हाला, पण बघा ह्या अशा पद्धतीने आपण आपल्या घरातल्या वस्तूंची लाईफ वाढवू शकतो. त्यांना जर व्यवस्थित आपण हाताळलं, व्यवस्थित हँडल केलं तर आपण त्या वस्तूंची लाईफ वाढवून आणि आपण आपली सेव्हिंग करू शकतो. तर हेच मला तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगायचं होतं की आपण ह्या वस्तूंना कशा अजून म्हणजे ज्या वस्तू खराब होत आहे त्यांना अजून कसं चांगलं करून त्यांची लाईफ वाढवू शकतो. जेणेकरून काय होतं आहे की आपली सेव्हिंग वाढते आणि आपली सेव्हिंग वाढल्याने काय होतं की आपण पैसे साचवत जातो आणि तेच पैसे आपल्याला अडीअडचणीच्या वेळेस कामात येतात किंवा आपल्याला काही दुसरी वस्तू घेण्यासाठी कामात येते आणि आपल्याकडे श्रीमंतीचा खजिना तयार होत असतो. हेच मला ह्या व्हिडिओमधून सांगायचं होतं. आणि जर तुम्हाला माझ्या पॉट्स आवडल्या असतील आणि मी जे दरवाज्यांना कलर केला ही जर आयडिया आवडली असेल आणि जर तुम्हाला खरंच वाटत असेल की यातनं माझे पैसे वाचले आहेत आणि तुम्हीही तुमचे पैसे वाचवू शकतात तर प्लीज माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. अशा लोकांना शेअर करा की जे ह्या गोष्टींचा विचार करत नाही, वस्तू खराब झाली की ती फेकून देतात आणि नवीन वस्तू आणतात त्याच्याऐवजी. तर आपण थोडासा खर्च करून त्या वस्तूला अजून नवीन तयार करू शकतो आणि त्यांची लाईफ वाढवू शकतो जेणेकरून आपले पैसे वाचतील. थँक्यू सो मच.